कार्यालयावर लोकशाही धडक मोर्चा व वंचित बहुजन आघाडी या दोन संघटनेच्या वतीने आज आम्ही आदिवासी लोकांच्या ज्या जमिनीवर ज्या भूमाफियांनी ज्या कब्जा केलेला आहे त्या कब्जा करून या आदिवासींच्या ज्या जमिनीवर ज्यांचे जे घरं होते 10-15 पक्के घरं होते त्या पोलीस प्रशासनाने या भूमाफियांनी त्या घरांची तोडफोड केली व त्या 10-15 परिवाराला आज त्यांचे घरं नास्तमूत करून टाकले। आज ते लोक अप्पर अधीक्षक अप्पर साहेबांच्या कार्यालयासमोर आज आम्ही एक दिवसीय धरणं आंदोलन आयोजित केलेलं आहे। मित्रांनो, आज सोयगाव मधील गट नंबर 107 जी इनामी जमीन आपण म्हणतो त्या इनामी जमिनीची खरेदी होत नाही। आज या आदिवासींच्या इनामी जमिनीवरती भूमाफिया सुभाष आसाराम तोरडिया व सुभाष गंभीरराव पाटील या भूमाफियांनी त्यांच्या खोट्या सह्या घेऊन खोटी खरेदी करून त्या वारसांना न विचारता ती जमीन बळकावण्यात आली। बळकावून पोलीस प्रशासनाला हाताशी धरून ते राहत असलेले कुठली नोटीस न देता कुठली सूचना न देता पोलीस प्रशासनाला लावून ते पूर्ण घरं त्यांचे तोडून टाकले, त्यांचा संसार विस्तार करून टाकला। तर या अशा भूमाफियांवरती व त्यांना ज्यांनी मदत केली अशा लोकांची चौकशी करून व या भूमाफियांवरती ॲट्रॉसिटी अनुसूचित जाती ऍक्ट अंतर्गत ज्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात यावा। तसेच त्या भूमाफियांनी जे आम्हाला पोलीस प्रशासनाने सांगितलं की हा आदेश कोणत्याचा आदेश हायकोर्टाचा आहे। शेखर भाऊ व आमची काही टीम तिथे गेल्यावर पाटोळे मॅडमला विचारलं की आम्हाला हायकोर्टाचा आदेश दाखवा। त्या पाटोळे मॅडमनी कुठलाही आदेश न दाखवता कोणी शब्द बोलले की तुम्हाला बी आम्ही आत टाकू। त्या आदिवासींच्या 2-3 लोकांना आत टाकलं त्यांनी दिवसभर आत टाकून। त्या आदिवासींना दिवसभर त्यांना जेवण नाही, त्यांना पाणी नाही, त्यांचे घर तोडून त्यांना आज बेघर करण्यात आलेले। आता कुठला शासनाचा न्याय आहे? आपल्या धाक्याच्या अंतरावर असलेले आपले शिक्षण मंत्री साहेब काल मालेगाव मध्ये असून सुद्धा त्यांना या गोष्टीची कल्पना नाही का? ज्या आदिवासींच्या जीवावर तुम्ही मतदान घेतात, आदिवासींच्या जीवावर तुम्ही निवडून येतात, मंत्रीपद भोगतात, तुम्हाला तुमच्या हाकेच्या तुमच्या घरापासून 2 किलोमीटरच्या हाकेच्या अंतरावर तुम्हाला आदिवासींचे घर तुटताना तुम्हाला दिसत नाही का? तुम्ही भूमाफियांच्या सोबत आहात का? हे आम्हाला आज वाटतंय। आम्ही तुम्हाला निवडून देऊन आम्हाला आज कुठेतरी पछतावा येत आहे। आज आमच्यासारख्या आदिवासी बांधवाच्या जीवावर तुम्ही मंत्रीपद भोगले, अनेक मंत्रीपद भोगले, तुम्हाला तुमच्या हक्काच्या तुमच्या घरापासून 2 किलोमीटर अंतरावर तुमचं लक्ष नाही, तुम्ही पुढे महाराष्ट्र काय सांभाळणार? माझं मंत्री साहेबांना एवढंच आश्वासन आहे की तुम्ही तात्काळ ॲडिशनल कमिशनरला सांगून ते काम त्वरित थांबवावं, अन्यथा आम्ही एक दिवसीय आंदोलन केलेलं आहे। आम्ही जर आता काम थांबवलं नाही, आदिवासीच्या राहण्याची सोय केली नाही तर आम्ही डायरेक्ट बिराड आंदोलन धरणे बेमुदत आंदोलन करणार आहोत। हा आम्ही वंचित बहुजन आघाडी तसेच लोक धडक मोर्चाच्या वतीने आम्ही एक मागणी करतोय। एवढं बोलतो जय हिंद जय